जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात ज्या काही लेटेस्ट अपडेट आहेत तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवत असतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी काही टेट 3 परीक्षा होऊन बराचसा कालावधी या ठिकाणी लोटलेला आहे. त्याच्यामध्ये शिक्षक भरतीशी निगडीत असलेल्या ज्या काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय संदर्भात जे काही रजिस्ट्रेशन असेल आणि सेल्फ सर्टिफाय फॉर्म पूर्ण कंप्लीट करण्यासंदर्भात फक्त ह्या ठिकाणी सुविधा जी होती ती देण्यात आली होती आणि संपूर्ण ह्या ठिकाणी 2 लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी टेट 3 परीक्षा दिलेली होती. परंतु सेल्फ सर्टिफायमध्ये पूर्णच्या पूर्ण 2 लाख प्लस उमेदवारांचं सेल्फ सर्टिफाय त्या ठिकाणी झालं नाही. म्हणजे बऱ्याचशा ह्याच्यामध्ये तुम्ही जर पकडलं तर ह्याच्यामध्ये 70, 80, 90% पर्यंत सेल्फ सर्टिफाय ह्या ठिकाणी होऊ शकतं. तर आता जी काही पुढील प्रक्रिया होती ती म्हणजे शिक्षक भरती संदर्भात जे काही रोस्टर चेकिंग असेल, त्यानंतर अतिरिक्त झालेले शिक्षकांचं समायोजन असेल, त्यानंतर ज्या काही बदली प्रक्रिया आहे, जिल्हा अंतर्गत बदली असेल किंवा मग जे काही अंतर्गत जे काही प्रक्रिया आहे, ज्या शिक्षक भरती होण्या अगोदर पूर्ण व्हायच्या असतात, तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी महत्त्वाचं जे काही अंतर्गत प्रक्रिया आहे, तर त्या सध्या सुरू आहे. जेणेकरून शिक्षक भरतीची जी काही सुरुवात असेल जाहिराती संदर्भात, रिक्त पदांसंदर्भात, तर ती लवकरच आपल्याला पाहायला मिळू शकते. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाच्या ज्या काही अपडेट आहेत, तर ते आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचं जे काही एक पत्र आहे ते विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग ह्या ठिकाणी जे काही पत्र आहे तर ते सध्या इश्यू करण्यात आलंय 27 मार्च 2026च्या आताचं लेटेस्ट पत्र आहे. आणि हे पत्र जे आहे तर ते प्रथम प्राधान्य आणि कालमर्यादित बघा या ठिकाणी पत्र असणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या अतिरिक्त झालेले जे काही शिक्षक आहे तर त्या शिक्षकांचं समायोजन प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या सुरू आहे. आता ह्याच्यामध्ये इथं जे काही प्रति शिक्षणाधिकारी जे आहे माध्यमिक, त्यानंतर प्राथमिक, तसेच जिल्हा परिषद अमरावती आहे, अकोला आहे, वाशिम आहे, यवतमाळ आहे, बुलढाणा आहे. तर ह्या ठिकाणीचे जे काही शिक्षणाधिकारी आहेत त्यांना हे पत्र सध्या इथं इश्यू करण्यात आलं आहे. तर ह्यांचा जो काही महत्त्वाचा इथं विषय देण्यात आला आहे तो म्हणजे सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन करण्याबाबत. आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा जे काही जिल्हा परिषद आहे, संपूर्ण जिल्हा परिषदमध्ये अतिरिक्त जे झालेले शिक्षक आहे किंवा शिक्षकेतर कर्मचारी आहे तर त्यांचं समायोजन प्रक्रियेसंदर्भात जे पत्र आहे तर ते पत्र देखील इश्यू करण्यात आलं होतं. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं शिक्षण उपसंचालकांची एक VC देखील झालेली होती. त्या VCमध्ये मागे देखील सध्या जे काही पत्रव्यवहार सध्या झाले होते. परंतु आताच्या घडीला परत एकदा VC सध्या बघा प्रत्येक जे काही विभाग आहे त्या विभागावर ह्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर इथं संदर्भ देखील बघा माननीय शिक्षण संचालक प्राथमिक व माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं जे काही समायोजनासंदर्भात 4/2/2026चं एक महत्त्वाचं या ठिकाणी पत्र होतं. त्यानंतर 27/3/2026ला अमरावती कार्यालयात या ठिकाणी शिक्षण उपसंचालकांची VC दाखल झालेली होती आणि त्याच्यामध्ये ज्या सूचना आहेत तर त्या सूचना इथं देण्यात आल्या होत्या. त्याच्यामध्ये सविस्तर बघा काय म्हटलेलं आहे की उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास कळवण्यात येते की सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजनाबाबतची कार्यवाही करण्याबाबत संदर्भीय पत्रान्वये या ठिकाणी निर्देश प्राप्त आहेत. सदर पत्राच्या अनुषंगाने आपण आपल्या जिल्ह्यातील सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं जिल्हा स्तरावरील समायोजनाबाबतची कार्यवाही दिनांक 31/3/2026 पर्यंत पूर्ण करण्याबाबत संदर्भीय पत्रान्वये निर्देश आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी जे काही समायोजनाची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया संदर्भात ह्या ठिकाणी जे पत्र आहे तर ते पत्र सध्या इश्यू करण्यात आले. त्याच्यामध्ये सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन करण्याची जी काही कार्यवाही संदर्भात जे काही पत्र आहे त्या पत्रामध्ये निर्देश सध्या बघा इथं प्राप्त झालेले आहे. आणि ही जी काही कार्यवाही आहे तर ही कार्यवाही संपूर्ण जे काही अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं जिल्हा स्तरावरची जी काही समायोजन करण्याबाबतची जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही कधीपर्यंत करायची आहे तर ह्या ठिकाणी 31/3/2026 पर्यंत जे आहे तर ते पत्राद्वारे ह्या ठिकाणी कळवण्यात आलेली आहे की संपूर्ण कार्यवाही आहे तर ती 31/3/2026 पर्यंत पूर्ण करायची आहे. तसंच इथं पुढे म्हटलेलं आहे की आपणास सदरची समायोजन प्रक्रिया या ठिकाणी विहित वेळेत पूर्ण करण्याबाबत आपणास वारंवार वरिष्ठ कार्यालयाकडून तसेच ह्या ठिकाणी VC द्वारे देखील कळवण्यात त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संदर्भीय जे काही शिक्षण उपसंचालकांच्या वतीने प्राथमिक जे काही शिक्षणाधिकारी आहे अमरावती असेल, अकोला आहे, वाशिम आहे, यवतमाळ आहे, बुलढाणा यांना बघा स्पष्ट तशा सूचना देखील देण्यात आल्या होत्या.
तसंच इथं पुढे म्हटले की सदर समायोजन प्रक्रिया आपल्या स्तरावरून विहित वेळेत पूर्ण न झाल्यास होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सर्वस्वी आपली राहील याची पुनश्च या ठिकाणी आपणास जाणीव करून देण्यात येत आहे, अशा आशयाचं हे पत्र सध्या इथं इश्यू करण्यात आलेलं आहे. तर ह्या पत्रामध्ये जे काही अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन आहे, तर ते समायोजन बघा लवकरात लवकर होणे खूप गरजेचं आहे, जेणेकरून समायोजन झाल्यानंतर पुढील जे काही त्याच्यामध्ये रिक्त, त्यानंतर कार्यरत पदं इत्यादी जे काही एकूण पदं असेल, तर त्यांची आकडेवारी त्या ठिकाणी एकंदरीत स्पष्ट होणार आहे आणि पुढील जे काही शिक्षक भरती 2025-26 होणार आहे, एकंदरीत त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये प्रत्येक जे काही वर्गाच्या, प्रत्येक या ठिकाणी माध्यमाच्या, तसेच प्रत्येक जे काही विषय वाईज असेल, प्रत्येक प्रवर्गाच्या नेमक्या किती पदं ह्या ठिकाणी रिक्त आहे, ते पदं सध्या बघा ह्या ठिकाणी कळणार आहे. एकंदरीत रिक्त पदं जे असेल तर त्या पदानुसार बघा आपल्याला पुढील जी काही शिक्षक भरतीमध्ये नेमके किती पदं ह्या ठिकाणी एकंदरीत येऊ शकतात, त्याच्या एक प्रकारे त्या ठिकाणी अंदाज येणार आहे. जवळपास जर आपण विचार केला एक अंदाजित 10 ते 15,000 दरम्यान जे काही जिल्हा परिषदची पदं असेल, तर ती पदं आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकतात. ह्याच्यामध्ये आकडेवारीमध्ये कमी जास्तपणा इथं पाहायला मिळू शकतो. तर सध्या तरी ह्या ठिकाणी जे काही प्रत्येक विभागीय शिक्षण उपसंचालकांनी आपापल्या विभागामध्ये जे सध्या समायोजन प्रक्रियेसंदर्भात जे पत्र आहे, तर ते पत्र इश्यू करून ह्या ठिकाणी पुन्हाच्या जे काही प्रक्रिया आहे, तर त्या प्रक्रियेसंदर्भात अपडेट असेल किंवा जी काही समायोजन प्रक्रिया असेल, तर ती फास्ट गतीने सध्या बघा इथं करण्याच्या ज्या सूचना आहेत, तर त्या सूचना आपल्याला पाहायला मिळतात. तर एकंदरीत हे जो काही विभाग आहे, संपूर्ण विभाग त्याच्यामध्ये अमरावती विभागाचं जे सध्या इथं जिल्हे येतात, त्याच्यामध्ये अमरावती स्वतः त्या ठिकाणी अकोला असेल, वाशिम असेल, यवतमाळ, बुलढाणा हे जे काही संबंधित जिल्हा परिषद आहे, तर त्या जिल्हा परिषदमधील जे सध्या प्रक्रिया आहे अतिरिक्त शिक्षकांची त्या ठिकाणी समायोजन करण्याची, तर त्या अनुषंगाने इथं जी काही सूचना आहे, तर ती सूचना दिली जवळपास ह्या महिन्याच्या लास्टपर्यंत म्हणजे 31/3/2026 पर्यंत प्रक्रिया जी आहे, तर ती बघा लवकरच ह्या ठिकाणी पूर्ण करावी अशा पद्धतीने देखील इथं जी काही डेडलाईन आहे, तर ही सध्या इथं दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये देखील पुन्हा जी काही पुढे जी तारीख असेल, तर ती इथं वाढू शकते. कारण 31/3/2026 पर्यंत इथं जरी डेट दिलेली आहे, तरी देखील जर इथं व्यवस्थित लवकरात लवकर जर काम झालं, तर ह्याच्यामध्ये संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन जे आहे, तर ते समायोजन इथं बघा पूर्ण हे होऊ शकतं. तरी देखील पुढे जशी अपडेट येईल, तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची शिक्षक भरतीशी निगडीत असलेली जी काही प्रक्रिया आहे, तर त्या प्रक्रिया सध्या आताच्या घडीला वेगवेगळ्या या ठिकाणी विभागामध्ये अशा पद्धतीने सुरू आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथं जी काही माहिती आहे, तर ही माहिती या पत्राच्या माध्यमातून मिळत आहे. तशीच पुढील जशी अपडेट येईल, तशी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण देणारच आहोत. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. ह्या संदर्भात काही तुमच्या कमेंट असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट कळवा. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी आपल्या चॅनलला भेट देत राहा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते देखील तुम्ही जॉइन करू शकता. संपूर्ण लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.